नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्यासंदर्भात जे केंद्र सरकारने 3 वेगवेगळे कृषी कायदे बनवले या संदर्भात शेतकरी आंदोलन करतात। दिल्लीच्या उंबरठ्यावर बसून आंदोलन करतात आणि शेतकऱ्यांनी आता इशारा दिलाय की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जी इंडिया गेट समोर परेड होते या परेडमध्ये आम्ही ट्रॅक्टर घेऊन संचलन करू। हा इशारा एकीकडे सरकारला दिलाय की जोपर्यंत तुम्ही आमच्याशी आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत चर्चा करत नाही, आमचं समाधान होईपर्यंत चर्चा करत नाही, हे आंदोलन असंच चालू राहील। या आंदोलनादरम्यान जोरदार कडाक्याच्या थंडीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। आजही शेतकरी त्याच ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत, ठिया देऊन बसलेले आहेत आणि केंद्र सरकार चर्चेच्या फेऱ्या रंगवतंय। यातनं निष्पन्न काही होत नाही लक्षात आल्यानंतर ज्या 3 शेतकऱ्यांनी 3 वेगवेगळ्या संघटनांनी शेतकरी संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका दाखल केली यावर सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय। तुम्हाला जमत नसेल तर आम्ही या कायद्याला स्थगिती देऊ का असा प्रश्न विचारत केंद्र सरकारचे अक्षरशः वाभाडे सुप्रीम कोर्टाने काढलेत। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बुलढाण्यावरून, आणि आपल्यासोबत सकाळ ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण पुण्यावरून असणार आहेत। या सगळ्या घटनेचं ते सविस्तर विश्लेषण करून शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून केंद्र सरकारने केलेले कायदे कसे आहेत आणि त्यात काय त्रुटी आहेत ज्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांना आंदोलन करावं लागतं याचं आपल्याला विश्लेषण करून सांगतील। आपल्यासोबत काही वेळातच येतील राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे अमरावतीवरून। रविकांत तुपकर, सुरुवात तुमच्यापासून करतो की ज्या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांनी उभं केलं, तुम्हीही तिकडे दिल्लीला जाणार होता, मात्र राज्यातून जे कोणी तिकडे त्यांना समर्थन देण्याकरता जाण्याचा प्रयत्न करतायत किंवा वेगवेगळ्या राज्यातून जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दिल्लीच्या अलीकडेच किंबहुना उत्तर प्रदेशातच थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। पण आज सुप्रीम कोर्टाने जे फटकारा दिलाय यावर तुमचं मत काय? राजेंद्र सर, मी दिल्लीला 7 दिवस या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि आता परत जाणार आहे। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जे फटकारलंय याच्यामध्ये केंद्र सरकारची मोठी बदनामी झालेली आहे। म्हणजे केंद्र सरकारला मुळामध्ये थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की 45-46 दिवस होऊन गेले, शेतकरी थंडीमध्ये कुडकुडत बसलेले आहेत, लाखोच्या संख्येने शेतकरी तिथे, शेतकऱ्यांची संख्या वाढते आणि केंद्र सरकार अहंकारात आहे, मस्तीत आहे। काही झालं तरी हे आम्ही कायदे मागे घेणार नाही या हटवादी भूमिकेवर आहे। मुळामध्ये या देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही। आणि जर सरकारला अशा पद्धतीनेच वागायचं असेल तर सरकारने एकदा स्पष्ट करून टाकावं की या देशामध्ये लोकशाही चालणार नाही। मुळामध्ये हे कायदे करताना राज्य सरकारांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, शेतकरी नेत्यांची चर्चा करणं गरजेची होती, अपोजिशन लीडरची चर्चा करणं गरजेची होती आणि त्याच्यातून एक ड्राफ्ट काढून मग हे आणणं गरजेचं होतं। शेतकरी काय मागतायत म्हणजे मुळामध्ये आमचं खुलीकरणाला विरोध नाही, आमचा माल कुठे विकता येईल याचं आमचं स्वागतच आहे, परंतु हमीभावाच्या संरक्षणाचं काय आहे? हमीभावाचं संरक्षणच जर निघालं तर उद्या लोक फसवतील। आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, एक अर्ध्या तासापूर्वी माझ्याकडं एक महिला येऊन गेल्या, त्यांचं नाव आहे शीला कृष्णा माळी, बुलढाणा तालुक्यातल्या। तर त्यांना रवी खडके नावाच्या एका मालवंडी गावच्या व्यापाऱ्यांनी 41 क्विंटल सोयाबीन घेतली, 43 क्विंटल हरभरा घेतला, 5 लाखांनी फसवणूक केली। असं 30 शेतकऱ्यांची जवळपास 1 कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे। मग काय या कायद्याला संरक्षण आहे? हमीभावाचं संरक्षण उद्या जर का निघालं तर शेतकरी मरणाच्या दारात जाईल आणि म्हणून सत्य परेशान होऊ शकता है, पराजित नाही। अजूनही या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। सरकारनं वेळीच सावध झालं पाहिजे, अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि ज्या सरकार जागं होत नाही म्हणून तर सुप्रीम कोर्टाला अशा फटकारे मारावे लागतात। सुप्रीम कोर्टाने तर अत्यंत कडक शब्दातले निरीक्षण आज नोंदवलेली आहेत आणि या निरीक्षणामुळेच आज सरकारला पुन्हा एकदा या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे भाग सुप्रीम कोर्टाने पाडले। सुप्रीम कोर्ट सरळ म्हणत आहे त्यांच्या निरीक्षणामध्ये की केंद्र सरकारने आता याची जबाबदारी घ्यावी। जर कायदे तुम्ही बनवत असाल तर कायदा हा उत्तम बनला पाहिजे याची खात्री कोण करून घेणार? ही खात्री काय सुप्रीम कोर्टाने करायची का असा सवाल थेट सरकारला त्यांनी विचारलाय। आदिनाथ चव्हाण, मला याच मुद्द्यावर आपल्याला विचारायचं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचे ताशेरे सरकारवरती ओढतंय आणि ज्या प्रकारचे हे 3 कृषी कायदे आहेत, या 3 कृषी कायद्यामध्ये खरंच शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार आहे की हे चर्चेचं गुऱ्हाळ आणि हे आंदोलनाचं अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे? खरं तर आपण कृषी कायदे जे आहेत 3 कृषी कायदे
याच्याविषयी खूप यापूर्वी चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये तरतुदी काय आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार काय, शेतकऱ्यांचा काय फायदा होणार, असे उलटसुलट खूप चर्चा झालेल्या आहेत. मला असं वाटतं की या चर्चा बाजूला जरी ठेवल्या तरी आज सुप्रीम कोर्टानं जे काही सांगितले ते केंद्र सरकारचं डोळं उघडायला लावणार आहे असं मला व्यक्तिशः वाटतंय. त्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदाच ठोसपणे केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली याच्यामध्ये दिसते आहे. हे कायदे तुम्ही स्थगित करा, अन्यथा आम्ही करू, असं स्पष्टपणे बजावलंय. दुसरं म्हणजे तुम्ही हे आंदोलन चुकीच्या पद्धतीनं हाताळलं हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं सरकारला थेटपणे सांगितलेलं आहे. आणि जे विरोधक आजपर्यंत बोलत होते त्याच्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि कायदेशीरदृष्ट्या तरी सरकारचा या सगळ्या याच्यामध्ये ही जे सगळं सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारचा या टप्प्यावर तरी पराभव झाला असं आपल्याला मानता येईल. एक गोष्ट जरूर आहे की हे जर कायदे लागू करायचे असतील तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी मात्र जरूर आपल्याला दूर करायला पाहिजे. त्याच्या नाहीतर मग शेतकऱ्याची फसवणूक होण्याची खूप मोठी शक्यता आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. चव्हाण सर, अगदी खरं आहे की याच मुद्द्याचा धागा पकडून कोर्टाने आज सगळे आपली मतं आणि निरीक्षणं व्यक्त केलेली आहेत. याच्यात एका याचिकाकर्त्याचे वकील आहेत दुष्यंत दवे आणि एका याचिकाकर्त्याचे वकील हे हरीश साळवे आहेत. या दोन्ही वकिलांनी वेगवेगळी मतं या आजच्या आर्ग्युमेंटच्या दरम्यान, सुनावणीच्या दरम्यान व्यक्त केली. दुष्यंत देवीने असं म्हटलं आहे कोर्टापुढे आर्ग्युमेंट करताना की असे महत्त्वाचे कायदे जेव्हा आपण संमत करतो संसदेमध्ये तर त्या कायद्यांना आवाजी मतदानाने संसद संमती कशी काय देऊ शकते, मग तिथे तुमचं मतदान का होत नाही. आवाजी मतदानामध्ये इतके महत्त्वाचे कायदे जे सगळ्यांशी निगडीत असतील, देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत असतील, जिथं 80% हा देश कृषीप्रधान आहे असं सुरुवातीपासून आपण मानतो, आणि तसं असेल तर मग हे कायदे आवाजी मतदानांनी कसे मंजूर होतात असं एक शंका याच्यामध्ये उपस्थित केली गेली. आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या या मुद्द्यावर कोर्ट असं म्हणतं की जर केंद्र सरकार याच्या संदर्भात स्थगिती देण्यासंदर्भात काहीच जर करणार नसेल तर मग कोर्टाला याचा स्थगितीचा विचार करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूचं निरीक्षण नोंदवताना कोर्ट असं म्हणते की आर्थिक बाबीतलं आम्हाला काही समजत नाही. म्हणजे एक प्रकारचा टोमणा आहे. आर्थिक बाबीतलं आम्हाला काही समजत नाही असं म्हणत असताना सुप्रीम कोर्ट म्हणतं की हे कायदे तुम्ही करत असताना किमान काय करतोय याचं तरी भान ठेवता का असा प्रश्नही कोर्ट विचारतं. तुपकर, तुम्ही जेव्हा दिल्लीत गेला होता या चर्चेच्या फेऱ्या संपल्या, अजूनही चर्चेच्या फेऱ्या पुढे चालू राहतील, वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या मतांवरती ठाम आहेत, मागण्यांवरती ठाम आहेत, मग याच्यातनं मार्ग निघणार कसा? काही लोकांचे बळी याच्यामध्ये गेले, त्यातनं मार्ग निघणार कसा? नाही, ही गोष्ट खरी आहे की खूप म्हणजे 55च्या वर शेतकऱ्यांचा बळी याच्यामध्ये गेलेला आहे. हे जगातलं मला वाटतं एवढं पहिलंच आंदोलन असेल की इतके दिवस कंटिन्यू हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक मोठ्या संख्येनं दिवसेंदिवस याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मुळामध्ये हे कायदा आणताना एक पद्धत अशी असते की विरोधी पक्षाला विश्वासात घेणे, राज्य सरकारांना घेणे, शेतकरी नेत्यांना घेणे आणि मग त्याचा ड्राफ्ट करून तो कायदा आणणे. मुळामध्ये हुकुमशाही पद्धतीने हा कायदा आणला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो रद्दच केला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही पायाभूत सुविधा देणार नाही, सिंचन देणार नाही, तंत्रज्ञान देणार नाही, बाकी कुठल्याही सुविधा, पायाभूत सुविधा देणार नाही आणि तुम्ही जाहीर स्पर्धेमध्ये उतरवणार, तो शेतकरी टिकणार कसा? म्हणजे अपंग माणसाला मॅरेथॉनच्या स्पर्धेत धावण्याचा हा प्रकार आहे किंवा पहिलीच्या पोराला पदवीच्या परीक्षेला बसवण्याचा हा प्रकार आहे. वारंवार शरद जोशी साहेबांचा उल्लेख अनेक समर्थन करणारे नेते मंडळी करतात की शरद जोशी साहेबांनी हे करायची शिफारस केली होती. शरद जोशी साहेबांनी नियमनमुक्त करताना, नियमनमुक्तीचं स्वागत करताना त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याला पहिले उभा करा, त्याला सक्षम करा आणि मग स्पर्धेमध्ये उतरवा. या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे माझ्यासारखा कार्यकर्ता असं बघतो, हा काही 100% आंदोलकांचा विजय आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्यांनी ज्येष्ठ आंदोलकांना आणि बालकांना त्या ठिकाणावर घरी सुद्धा जायला सांगितलेलं आहे. एखादी समिती नेमून पुन्हा हे गुंडाळा जाईल का अशी पण शंका आमच्या मनामध्ये येते. त्याच्यामुळे आंदोलक ठाम आहेत की कायदे रद्द होईपर्यंत माघार आम्ही घेणार नाही. डॉक्टर अनिल बोंडे राज्याचे माजी कृषी मंत्री आहेत. डॉक्टर बोंडे, की ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने आज फटकारे दिलेत, हा एक प्रकारे सरकारसाठी शर्मेची बाब नाही आहे की सरकारला वठणीवर आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाला असं काहीतरी म्हणावं लागतं आणि सरकार या आंदोलकांना जसं चर्चेच्या फेऱ्यामध्ये गुंतवून ठेवतंय आणि पुढं काही जात नाही. चर्चेची फेरी अशा दिवशी ठेवायची की पुढं शनिवार रविवारची सुट्टी येईल, म्हणजे आंदोलन परत चालू राहील आणि दर शुक्रवारी चर्चेला बोलवायचं. ह्याच्यात तर साध्य काहीच होत नाही. हे किती दिवस आपण चालू ठेवणार आहोत? हा फटकारा सरकारसाठी खरंच पराभवाची लक्षणं दिसत आहेत. एकीकडे म्हणायचं की सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारे मारले,
आणि दुसरीकडे म्हणायचं की सुप्रीम कोर्ट समिती निर्माण करून आंदोलनात वेळ काढूपणा करण्याचा डाव रचतंय. म्हणजे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या बाबतीत म्हटलं की समिती बसवल्या गेली पाहिजे, तर समितीला ना आहे. आणि केंद्र सरकारने कायदे रद्द करा असं म्हटलं नाही. केंद्र सरकारने म्हटलं की समिती असेपर्यंत जर कायद्याची अंमलबजावणी थांबवता येईल का, हे अटॉर्नी जनरलला विचारलं. कारण की केंद्र डॉक्टर बोंडे तुम्हाला ऍडिशन करतो सुप्रीम कोर्टाला. डॉक्टर बोंडे ऍडिशन करतो, तुमच्या वाक्याला ऍडिशन करतो. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ह्याची अंमलबजावणी थांबवता येईल का, आणि होत नसेल, तुमच्याकडनं अंमलबजावणी होत नसेल तर ती पावलं आम्ही उचलायची का? ही चपराक नाहीये सरकारला. निश्चितपणे त्यांनी अंमलबजावणीला स्थगिती, कायदा रद्द करणे हे सुप्रीम कोर्टाचं काम असू शकत नाही. जर का कायदा घटनेच्या विरोधात असला तर सुप्रीम कोर्ट कायदा रद्द करू शकतं, परंतु घटनेच्या विरोधात आहे असं कोणत्याही आंदोलकांनी किंवा याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं नाही. परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाने हेही म्हटलं की आंदोलकांनी स्थान निवडताना काळजी घ्यावी, आंदोलकांनी ज्येष्ठ नागरिक येतात, मुलं येतात, त्यांच्या जीवाला धोका होईल याबद्दल सुद्धा तारतम्य बाळगलं पाहिजे. आणि समिती जी निर्माण होईल, आता समितीच्या बाबतीत रविकांतजी तुपकर असो किंवा नवलेजी असो, आता ते म्हणायला लागले की सुप्रीम कोर्टाचा हा डाव तर नाही वेळकाढूपणा करायचा, म्हणजे सुप्रीम कोर्टावर पण विश्वास दाखवायचा नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी, दोन्ही तबला डग्गा आणि तबला वाजवायचं ते काही योग्य नाही. रविकांत तुपकर, महत्वाची गोष्ट, रविकांत तुपकर काय म्हणणं याच्यावर तुमचं? आंदोलक याला तुम्ही डबल ढोलके काम करताय सगळ्या संघटना मिळून, असा त्यांचा आरोप आहे. त्यांना करू देणार नाही, कारण त्यांनी शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे. त्यांना शेतकऱ्याचं नाही. आम्ही सुप्रीम कोर्टावर अविश्वास दाखवलेला नाही. आणि अनिल बोंडे साहेब हे भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांना भाजपची बाजू मांडावीच लागते. खोटं बोल पण रेटून बोल हा बोंडेंचा स्वभाव उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळे बोंडेंचं प्रत्येक वाक्य किती गांभीर्याने हे सगळ्या जगाला माहित आहे. हरिश्चंद्राची लाखोच्या संख्येने शेतकरी तिथे बसले, त्या शेतकऱ्यांची कदर करा बोंडे साहेब. आम्ही हरिश्चंद्र हे जनता ठरवेल. तुम्ही मुद्द्यावर बोला. हे शेतकरी विरोध आहे हे सांगा ना, पूर्ण महाराष्ट्राला समजावून सांगा कसे शेतकरी विरोध आहे. भ्रमावर जाऊ नका. आता जर समिती निर्माण होणार असेल तर त्या समितीमध्ये या आणि त्या समितीच्या माध्यमातून डॉक्टर बोंडे ऐकून तरी घ्या. ऐकून घ्या. महाराष्ट्रात हे कायदे अगोदरच लागू झालेले आहे. 2006 साली शेतीच्या कराराचा कायदा आपल्याकडे लागू झालेला आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी लागू केलेला आहे. नाही, एक मिनिट रविकांत तुपकर एक मिनिट. डॉक्टर बोंडे, एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. वाद असेच होत राहतील, त्याच वादातून ही ठिणगी पडत राहते आणि पुढे हे सगळं चिघळत राहतं. सुप्रीम कोर्ट सरळ सोप्या शब्दामध्ये सरकारला असं विचारलं, अटॉर्नी जनरलला, सुप्रीम कोर्टाने म्हणजे सरन्यायाधीशांनी, जर लोक मरतायत तर सरकारची चेतना का जागी होत नाही की ह्या कृषी कायद्यांना आपण स्थगिती देऊ आणि चर्चा करू? याच मुद्द्याचं मला उत्तर द्या. अंमलबजावणीला स्थगिती का देऊ नये? लोक मरतायत तर ह्याच्या अंमलबजावणी, अर्थातच अंमलबजावणीला स्थगिती देणं म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं, याचा दुसरा अर्थ आहे. आम्ही आमचा अधिकार वापरायचा का असं सुप्रीम कोर्टाचं कोर्ट आहे. आणि पाठवलं अटॉर्नी जनरलला. अटॉर्नी जनरलने सांगितलं तुम्हाला कायदा रोखता येणार नाही, परंतु स्थगितीच्या संदर्भात अंमलबजावणीला स्थगिती. आणि तेव्हाच कोर्टाने हेही सांगितलं, कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की समिती बनवून त्या समितीचा निर्णय सुद्धा द्यावा, आंदोलन सुद्धा मागे घ्यावं. मी येतो तुमच्याकडे. सर ब्रेक घ्यायचा, चव्हाण सर ब्रेक घ्यायचा. ब्रेक पूर्वी एक 30 सेकंदात मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, ही सगळी अशा पद्धतीची मुद्दे आपले रास्त म्हणत सगळे नेते मंडळी पुढे चालली आहेत, पण जो शेतकरी त्या थंडीमध्ये कुडकुडतोय, पावसात भिजतोय, अवकाळी पावसामध्ये मध्ये चाललेल्या, आणि त्याच्याकडे होत असलेल्या मृत्यूला सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर बोंडे म्हणतायत अंमलबजावणीला प्रश्न विचारला पण माणसातला होत असलेल्या वेदनेला नाही. ही वेदना कधी सरकारची जागी होणार? सोपा प्रश्न, 30 सेकंद. वेदनेला विचारला. डॉक्टर येतो मी तुमच्याकडे. डॉक्टर येतो. आदिनाथ चव्हाण, ब्रेक आहे का? खरं तर ही भूमिका म्हणजे काय म्हणतात ना की गिरे तो भी टांग उपर, असं काहीतरी हे साधारण दिसतं आहे.
खरं तर सरकारला सरळ सरळ फटकारलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने, आणि ते सरकारचं अपयश आहे, यात काही शंका नाही. आणि कायदेशीरदृष्ट्या सरकारचा हा मोठा पराभव आहे असं मी स्वतः मानतो. कारण सरकारने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही हे रद्द करू शकता की स्थगिती देऊ शकता की नाही अंमलबजावणी ते सांगा, नसेल तर आम्ही स्थगिती देऊ, याच्यासाठी समिती नेमू, हे सगळं सांगितलं. आणि दुसरं म्हणजे हे सगळं हाताळण्यामध्ये केंद्र सरकारला अपयश आलं असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. मला वाटतं बोंडे साहेबांनी हे मान्य करायला पाहिजे. अगदी खरं. डॉक्टर बोंडे पटकन मान्य करतील असं काही आता दिसत नाही. छोटासा ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशी चालू ठेवणार आहोत. मात्र शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जे काही पडणार आहे हे सुप्रीम कोर्ट सांगितल्यानंतर तरी सरकार ऐकणार का, आणि आता याच्या पुढं या सगळ्या विरोधी पक्षांची एकत्रित मोठ मांडून पुढं काहीतरी संसदेच्या अधिवेशनापूर्वी आपल्याला एक धोरण ठरवावं लागेल असं सोनिया गांधींनी मगाशी मुद्दा उपस्थित केला आहे ट्विट करून, आणि त्या आता सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतायत पुढं काय करायचं याबद्दल. ही चर्चा यानंतर अशी सुरू आहे. ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आवाज महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करतोय सुप्रीम कोर्टाने जे फटकारे लगावले त्यानंतर तरी किमान कृषी कायद्यातल्या दुरुस्ती संदर्भात चर्चा करण्याकरता सरकारला जाग येईल का याबद्दल आपल्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे आहेत, राज्याचे माजी कृषी मंत्री आदिनाथ चव्हाण आहेत, ॲग्रोवन सकाळचे संपादक, आणि रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. डॉक्टर बोंडे, ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने आज सरकारला धारेवर धरलं हा सरकारचा नैतिक पराभव आहे, हे तरी मान्य आहे की नाही? डॉक्टर बोंडे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही, तुमच्या टीव्हीचा आवाज जास्त असल्यामुळे कदाचित त्या डिस्टर्बन्स त्याला आहे. रविकांत तुपकर, या सगळ्या आंदोलनानंतर आता पुढे काय? आंदोलन तर सुरू आहे, याच्या पुढे काय? कारण सोनिया गांधींनी पुढची भूमिका मांडली आहे की आता विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. हा हे आंदोलन फक्त पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पर्यंत मर्यादित नाही, तर संबंध देशातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि शेतकरी जमात जिवंत राहण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे हे विधेयक जर का जोर जबरदस्तीने आणले तर शेतकरी जमात संपून जाईल आणि अंबानी अदानीच्या हातामध्ये सगळं जाईल अशी परिस्थिती आहे. मुळामध्ये दोन गोष्टीवर मला लक्ष वेधायचं आहे. शेतकरी नेत्यांच्या बैठकीमध्ये खासगी अमित शाह साहेबांनी सांगितलं की सरकार इसके बाद में खरेदी नहीं करेंगी क्योंकि इतना पैसा सरकार के पास में नहीं है. मी स्वतः केंद्रातल्या एका जबाबदार कॅबिनेट मंत्री महोदयांना भेटलो, त्यांनी सांगितलं सरकार याच्यानंतर खरेदी करणार नाही. सरकार खरेदी करणार नाही तर हमीभाव शिल्लक राहणार नाही. आणि भाजपच्या आता बोंडे साहेबांचं कसं चाललंय ते मान्यच करायला तयार नाही की सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कानाखाली वाजवली सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या, आणि बोंडे साहेब म्हणतात की आमचा गालगुच्चा घेतलाय. म्हणजे काही झालं तरी जसं चव्हाण सर बोलले की गिरे तो भी मेरी टांग ऊपर, काही झालं तरी आमची सरशी, आणि रोम जळत असताना राजा बिगुल वाजवत होता. ती परिस्थिती जशी होती तशीच परिस्थिती सध्या आहे की एकीकडे सगळा शेतकरी रस्त्यावर एवढ्या थंडीमध्ये, आणि राजा मात्र वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये गुरुद्वारात काय फिरतायत, इकडे तिकडे काय जातायत आणि शेतकऱ्यांना दुर्लक्षित करतायत. हे सरकारला 100% महागात पडणार आहे. आणि एक गोष्ट राजेंद्र सर, की कायदा कुणासाठी आणताय? कायदा शेतकऱ्यांसाठी आणताय. केंद्र सरकारचं काय काम आहे किंवा सरकारचं कुठल्याही, की सामान्य माणसाचं जगणं सुखकर करणं, त्यांच्या हिताचे कायदे आणणं. मुळामध्ये जर कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे तुम्ही आणताय, शेतकऱ्यांनाच हे कायदे मान्य नाही, तर जबरदस्ती हे कायदे आमच्या उरावर थोपवताय कशाला, हा खरा प्रश्न आहे. डॉक्टर बोंडे, रवी एक मिनिट. डॉक्टर बोंडे, की ज्या पद्धतीने मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता, माझा संपर्क होऊ शकला नाही, की सुप्रीम कोर्टानं ज्या प्रकारे फटकारलं आपल्याला, हा सरकारचा नैतिक पराभव नाही का? हे तरी मान्य आहे की नाही? नाही, निश्चितपणे एक गोष्ट लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाने फटकारलं जरी मान्य केलं तरी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार हे सहन करायला सगळं तयार आहे. नैतिक पराभव सरकारचा. केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून, ऐका राजेंद्रजी, केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून नरमाईची भूमिका घेतलेली आहे, आणि या भूमिकेमध्ये जे शेतकऱ्यांनी सांगितलं की MSP सुरू राहिली पाहिजे, हो राहील. डॉक्टर, हे समर्थन तुम्हाला, डॉक्टर तुम्ही राज्याचे माजी कृषी मंत्री होता, राज्याचे माजी कृषी मंत्री होता. डॉक्टर बोंडे तुम्ही राज्याचे माजी कृषी मंत्री होता, हे समर्थन तुम्हाला पटतंय का? केंद्र सरकार 55 लोकांचे बळी गेल्यानंतर देखील नरमाईची भूमिका घेत होतं. नाही, मला हे सांगा, प्रत्येक वेळेला चर्चेची भूमिका केंद्र शासनाने घेतलेली आहे, परंतु आज जे शेतकरी MSPच्या संदर्भात मागणी करत होते ते आता म्हणतात की कायदाच रद्द करा. खरं जर पाहिलं तर केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की आपण सांगा कोणत्या मुद्द्यामध्ये कुठे सुधारणा पाहिजे, कोणता मुद्दा शेतकऱ्यासाठी घातक आहे. आणि पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी बसले आहे, संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं जेव्हा समर्थन आहे
जे रविकांत तुपकर म्हणतात त्या शरद जोशींच्या टास्क फोर्सनी जे सुचवलेलं होतं, संपूर्ण देशामधल्या मुख्यमंत्र्यांच्या कमिटीनी सुचवलेलं होतं, ते सर्व कायद्यामध्ये इन्क्लुडेड आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये होतं ते या कायद्यामध्ये इन्क्लुडेड आहे. महाराष्ट्रामध्ये 2006 लावलेला कायदा हा कृषी कराराचा तो कायदा आहे. परंतु फक्त मोदीच्या विरोधात एकत्र व्हायचं. आज सोनिया गांधीचं ते उघड झालं. त्यांनी सांगितलं की आपल्याला सर्वांना मोदीच्या विरोधात एकत्र व्हावं लागेल. या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे मोदींचा द्वेष आणि त्यासाठी पंजाब मधल्या शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे समोर रेटण्याचं काम त्यांनी निश्चितपणे करतात. एवढंच आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने एकत्र यायला सांगितलंय. सुप्रीम कोर्टाचं स्वागत यासाठी करतो की त्यांनी समिती सांगितली, पण आता हे समितीला सुद्धा विरोध करतात. रविकांतजी अजित नवलेस होते तर म्हणतात की सुप्रीम कोर्ट हा वेळकाढूपणा करणार आहे. सुप्रीम कोर्टावर अविश्वास दाखवण्यात येतो. दुसऱ्या बाजूने म्हणतात समिती करणं म्हणजे अविश्वास दाखवणं आहे. ठीक आहे, सरकारची सुप्रीम कोर्टाने लाच काढली, फटकारे मारले. ठीक आहे रविकांत तुपकर आता ते जे तुमचं समाधान होत असेल, जे काही वाबाडे काढायचे ते सुप्रीम कोर्टाने काढले. डॉक्टर बोंडे, मला शेवट करायचा आहे. आदिनाथ चव्हाण सर, डॉक्टर बोंडे माझा कार्यक्रम संपत आलाय. मला समारोप करायचा आहे अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडून. सर हे असंच चालत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या पदरात काही याच्यानंतर पडेल, सरकार नरमाईची भूमिका घेईल की हाच कायदा रविकांत तुपकर वेळ संपलाय की हाच कायदा थोपवण्याचा सरकार प्रयत्न करेल शेतकऱ्यांवरती. अगदी थोडक्यात हे आता बोंडे साहेब म्हणाले की नरमाईची भूमिका, ही नरमाईची भूमिका नाही, वेळ काढूपणाची भूमिका केंद्र सरकारकडून सुरू आहे. आणि सुरुवातीपासून या सगळ्या याच्यामध्ये चुका झाल्या आहेत केंद्राच्या. एक म्हणजे अनेक त्यांनी याच्यापूर्वी काही कायदे केले, 370 कलमाच्या संदर्भात असेल किंवा बाकीचे काही कायदे केले, त्यावेळी एकतर्फी कायदे केले. हम करे सो कायदा या पद्धतीने झाले. त्याच पद्धतीनं शेती संदर्भातले कायदे करायला केंद्र सरकार गेलं आणि तिथं सरकारची फसगत झाली. न चर्चा करता घाईगडबडीनं हे कायदे मंजूर केले गेले आणि त्याचाच मोठा फटका सरकारला आता बसतो आहे. आणि आता माघार कशी घ्यायची, तोडफोड कशी करून घ्यायची असा प्रश्न केंद्र सरकारकडे पडलेला दिसतो आहे. मला असं वाटतंय की याच्यातून शेतकऱ्याच्या हाताला लगेच काही लागेल असं काही दिसत नाहीये. शेती क्षेत्राला सुधारणांची आवश्यकता आहे, कारण 1991च्या जागतिकीकरणानंतर बाकीच्या सगळ्या क्षेत्रांना या सुधारणेचा फायदा झाला, तसा शेती क्षेत्राला झाला नाही. ती संधी आता आली होती, पण ती संधी केंद्र सरकारनं चुकीच्या पद्धतीनं कायदे करून त्याच्यामध्ये त्रुटी ठेवून गमावलेली असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि हे जर टाळायचं असेल तर केंद्र सरकारनं जे सर्वोच्च न्यायालयानं सुचवलंय ते मान्य करायला पाहिजे आणि माघार घ्यायला पाहिजे. कायदे स्थगित करून चर्चा घडवून आणायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांची मतं विचारात घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन कायदे लागू करायला पाहिजे. अगदी खरं आहे की केंद्र सरकारने किमान आता सुप्रीम कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि तो धडा घेऊन रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्या संघटनांशी चर्चा करून यातनं मार्ग काढला पाहिजे. आशा करूया की केंद्र सरकार नेहमीप्रमाणे कायदे करून थोपवण्यापेक्षा या निमित्ताने जर का होईना चर्चेची दारं सर्वसामान्य जनतेशी आणि शेतकऱ्यांशी उघडे करेल. लाखाचा पोशिंदा जगला तर तुम्ही आम्ही जगू हे केंद्र सरकारला कळलं का, हा प्रश्न इथं ठेवून ही चर्चा संपवतो. धन्यवाद.